माझी अडचण ऐकायची आहे. माझी अडचण ही आहे की तुझ्याबरोबर पबमध्ये जायचं असेल तर शॉर्ट्स घाला, मग ते वन पीस घाला, खाली हाय हिल सँडल्स घाला, तो सगळा लवाजमा घेऊन तुझ्यासोबत पबमध्ये जा, ते घालून तुझ्यासमोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे ते घालून झाले तर तू ऑकवर्ड का? तो असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. आणि एवढीच जर मला नाचायची हौस असेल ना तर मी नवरात्रात नाचेल किंवा गणपतीत नाचेल किंवा माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोन नुसार. तुला तिकडे म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटणार. रात्रभर मित्रांबरोबर दारू पीत नसलेलं चालतं. मी नाही तुझ्या मित्रमैत्रिणीसारखी रात्रभर बाहेर राहू शकत. माझे आई बाबा असतात घरी, जेवणासाठी ते माझी वाट बघत असतात. आणि मेन म्हणजे जेवत जेवत आम्हाला सिरियल बघायची असते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बॉयफ्रेंड लोकांचा? एक तर प्रेमाच्या नावाखाली भर रस्त्यात खांद्यावर हात टाकतात, आणि आम्ही तुमच्या मित्रांसमोर तुमचा हात धरला तर तुमच्या अंगात जाखीर कान येतो आणि तुमचा सख्त लोंडा बनतो. फोनवर 100दा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू बोलल्यानंतर आय लव्ह यू टू बोलायला तुमची फाटते का? शेजारी कोणतरी बसले, नाही नाही ऑफिसमध्ये आहे, नाही नाही मित्रांसोबत बसलोय. आणि त्याच मित्राने जेव्हा 90 पाजली तेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर नको नको ते दोस्ती यादीचे स्टेटस. परवा रात्री काय टाकलं होतंस? हा, आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. ही मस्ती जेव्हा उतरते, पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंड लोकांना आठवते गर्लफ्रेंड. मग कशीच जानू, काय झालं बबडे? तुम्हाला काय वाटतं? असं गुलू बोलल्यानंतर आम्ही पागळतो म्हणजे आम्ही येडे? जेवढे येडे तुम्हाला आम्ही दिसतो ना तेवढे येडे आम्ही नाही आहोत. बाकीच्या पोरींच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचार त्यांचे काय काय नखरे असतात ते. मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे, मला सीसीडी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि मग मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात? फक्त एक प्रेमाचा फोन कॉल, बस, प्रॉब्लेम सॉल्व्ह.